आज आपण बनवूया शेवची भाजी. झटपट बनते आणि खायला पण खूप छान वाटते. काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली की तुम्ही बनवू शकता ही शेवची भाजी. चला तर बघूया कशी बनवायची. त्याकरता मी कढईमध्ये थोडे तेल टाकले आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी व तेजपान कडकडले की कांदे टाकून घेणार आहे. कांदे थोडे गोल्डन ब्राऊन झाले की थोडे त्यामध्ये टमाटर टाकायचे आहे. याकरता थोडा गरम मसाला बारीक करून घ्यायचा आहे. एक कांदा, एक तेजपान, थोडे कलमी, 2 मोठी विलायची, थोडं खोबरं आणि थोडे शेंगदाणे संपूर्ण गोल्डन ब्राऊन झाले की ते बारीक करून आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर थोडे अद्रक लसणचा पेस्ट, हे संपूर्ण मसाले व्यवस्थित तेलामध्ये शिजू द्यायचे आहे. मसाले व्यवस्थित तेलामध्ये झाले की यामध्ये आपल्याला धने जिरे कूट, गोडा मसाला, थोडी हळद, चवीनुसार मीठ टाकायचे आहे. परत थोडे शिजू द्यायचे आहे. अशा प्रकारे शिजल्यानंतर आपल्याला आता यामध्ये 2 चम्मच हिरोची टाकायची आहे. हिरोची टाकल्यानंतर थोड्या वेळ आणखी होऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जेवढा रस्सा हवा आहे तेवढे पाणी टाकायचे आहे. मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकले आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे. रस्सा थंड झाला की यामध्ये अशा प्रकारे मसाला शेव मी मार्केटमधून घेतले होते, हे यामध्ये रस्सा थंड झाल्यावर टाकायचे आहे. तुम्ही अशा प्रकारचे शेव घरी पण बनवू शकता. बेसनमध्ये 4-5 काळे मिरे, थोडा ओवा टाकून जाड चकतीने शेव तळून घेऊ शकता. हे शेव तुम्ही घरी पण बनवू शकता, पण मी रेडीमेड टाकले आहे. अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार. जर तुम्हाला रस्स्यामध्ये शेव टाकायचे नसेल तर फक्त शेवभाजीचा रस्सा तयार करून जेवताना वेळेवर तुम्ही शेव टाकू शकता. रश्श्यात वेळेवर शेव टाकल्यामुळे हे शेव थोडे कडक राहत असतात. तुम्हाला जर नरम आवडत असेल तर तुम्ही आधी टाका, किंवा वेळेवर टाकायचे असेल तर तुम्ही तसे पण टाकू शकता. अशा प्रकारे आपली तयार होत असते शेवभाजी. तुम्ही नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला.